ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। प्राथमिक फेरीत राज्यात 13 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 500हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यातून राज्यभरातील 46 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली। दिनांक 3 सप्टेंबर रोजी ही अंतिम फेरी शिवसेना भवन दादर येथे पार पडली। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावर सोलापूर जिल्ह्यातील रणजित बागल यांनी मोहोर उमटवलं। दुसरा क्रमांक अकोल्याचे अभिषेक करंजकर तर तृतीय क्रमांक मुंबई शहरातील ऋतुजा घुगे हिने मिळवला। या स्पर्धेसाठी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, साम टीव्हीच्या न्यूज ब्युरो रश्मी पुराणिक, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, विधान परिषद आमदार विलास पोतनीस, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, उपनेते अमोल कीर्तीकर आदी तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले। या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी सडेतोड भाषणे केली, त्यामुळेच चुरस निर्माण झाली। परंतु वास्तविकता व शेतकरी समस्यांबद्दल परखड मत व्यक्त करत रणजित बागल या स्पर्धेत अव्वल ठरले। या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव अनिल देसाई, केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार व मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सूरज चव्हाण, विशाखा राऊत, मीना कांबळी, संजना घाडी, नितीन नांदगावकर, राजकुमार बाफना, मनोज जामसुतकर, महेश सावंत, प्रमोद शिंदे, महेश पेडणेकर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते। काल परवा एक देशामध्ये क्रांतिकारी घटना घडली। चांद्रयान उतरलं चंद्रावर। आनंदाचा क्षण होता। सर्वजण देशवासी हसत होते, आनंदात होते, टाळ्या वाजवत होते। याच्यापेक्षा आनंदाचा क्षण म्हणजे थाळ्या कोणी वाजवत नव्हते। टाळ्या वाजवत असताना अचानक चांद्रयान बाजूला गेलं। चंद्रयान बाजूला गेलं आणि देशाला लागलेला मंगळ समोर आला। क्षणात बघणाऱ्यांची संख्या 100%वरून 10%वर आली। इतकी तर लोकप्रियता। अशा व्यक्तिमत्वाच्या कारनाम्याबद्दल मी आता बोलतोय। अच्छे दिन आने वाले है 2013-14चा पिरियड, त्यामध्ये हे वाक्य वापरलं जायचं। प्रत्येक गावोगावी मोठमोठ्या शहरामध्ये मोदीजींची सभा असायची। त्यामध्ये म्हणायचे अच्छे दिन, मागं येड्यासारखी सगळी मेंढराची फौज म्हणायची आने वाले है। नंतर त्यांनी काही दिवसांनी एकदा खासगीत बोलतानाच सांगितलं, मी कुठं म्हणत होतो अच्छे दिन आने वाले, तुम्हीच म्हणत होता आने वाले है। मी फक्त अच्छे दिन म्हणायचो, कधी येतील, कोण आणेल काही सांगत नव्हतो। असं तर या नेतृत्वाचं स्पष्टीकरण। आता मुद्द्यावर येऊया। खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण, आज देशाची अधोगती पाहता हा केवळ जुमला आणि फक्त जुमलाच कसा ठरला हे जर बघायचं असेल तर सोयाबीनच्या बाबतीत, कापूसाच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत आणि इतर सगळ्या फळ पिकाच्या बाबतीत घेतलेले निर्णय बघितल्यानंतर तुम्हाला स्पष्ट जाणवेल, अच्छे दिन हे फक्त मोदीजींच्या मित्रांचे आलेत। अच्छे दिन शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित या कुणाचेही आले नाहीत। अच्छे दिन आले ते फक्त मोदीजींच्या मित्रांचे आले। मोदीजींचं कामच भारी आहे। मोदीजी कधी कुठल्या मीडियाला वाईट देत नाहीत, कुठल्या मीडियाला मुलाखत देत नाहीत। हा, समजा कल्पना करा मोदीजींची जर एखाद्या मीडियानं बाईट घेतली, निरपेक्ष मीडियानं, ही महत्वाचं वाक्य आहे, अंडरलाईन करून ठेवा, निरपेक्ष मीडियानं जर बाईट घेतली किंवा मुलाखत घेतली आणि मोदीजींना अनावधानानं रॅपिड फायर प्रश्न विचारले, विचार करा, मोदीजी दोनों में से क्या चुनेंगे, पेट्रोल या डीजल? मोदीजी क्षणात एका मिनिटाचाही विलंब न करता म्हणतील, हाँ दोनों के भी भाव बढ़ा दो। दुसरा प्रश्न विचारतील, मोदीजी अंबानी की अदानी? हाँ जो भी कुछ बचा हुआ है दोनों में बांट दो। असं तर हे व्यक्तिमत्व आहे। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सजग राहणं गरजेचं आहे। मुद्दा शेतकऱ्याचा आहे, मुद्दा कष्टकऱ्याचा आहे, मुद्दा तुमच्या आमच्या जगण्याच्या प्रश्नाचा आहे। जुमला येत राहील, जुमला बोंबलत राहील आणि जुमल्याच्या नावानं इव्हेंट चालत राहील, मात्र तुमच्या आमच्या खऱ्या अर्थाने थाळीमध्ये जे पडणारी रोटी आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। एक लक्षात घ्या, आज सोयाबीन असेल, कापसाचा भाव असेल, जेव्हा माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून, खळ्यातून
तो कापूस किंवा सोयाबीन बाजारात येतं तेव्हा त्याचे दर मात्र मातीमोल असतात. आणि ते जेव्हा मोदीजींच्या मित्रांकडे सोयाबीन किंवा पाम तेलाची गरज असते तेव्हा त्याचे दर गगनाला भिडलेले असतात. तो फक्त आणि फक्त फायदा कुणाचा तर मोदीजींच्या मित्राचा केला जातो. 4 लोकांसाठी चालवलेला देश म्हटलं तर यात वावगं ठरणार नाही. आता एक महत्वाची गोष्ट मन की बातची, दर रविवारी हा प्रोग्राम घेतला जातो कारण लोक सुट्टीवर असतात आणि बिनकामाचा कार्यक्रम लोक कामाच्या दिवशी कधीच बघत नाही. त्यामुळे रविवारी घेतलेला हा कार्यक्रम मन की बात. मन की बात अशी अवस्था आहे, मन की बात आता माणसं सोडा हो, प्राणी संग्रहालयातले मंकी सुद्धा बघत नाही ती बात. अशी अवस्था आज गावगाड्यातल्या शेतकरी कष्टकऱ्याची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे. चेष्टेवारी सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्याची देखील चेष्टे करत आहात. लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातली नीता उत्तम साखरे म्हणून तरुणीनं या 4 वर्षापूर्वी आत्महत्या केली. मोदी सरकारचा मोठा गाजावाजा केला जातो. मोदी सरकारच्याच काळात आत्महत्या झाली. त्या मुलीनं अंगावर केरोसिनचा डबा ओतून घेऊन अक्षरशः स्वतःला होरपळून जाळून घेतलं. 90% भाजलेल्या अवस्थेतल्या तरुणीचा तो अवस्थेतला प्रकार पाहिल्यानंतर तिथले तहसीलदार रुग्णालयात भेटायला गेले. अडखळत बोलणाऱ्या तरुणीला त्या तहसीलदारांनी विचारलं, बेटा तू हे का केलं? ती म्हणाली, माझा बाप सक्षम नाही, माझा बाप सावकाराचे 4 शब्द ऐकून घेण्याची वृत्तीत पेलवू शकत नाही, माझ्या बापाकडे तेवढं घट्ट आणि कठोर काळीज राहिलेलं नाही. सावकार म्हणाला की माझ्या बापाला उत्तमराव मुली पोसता येत नाहीत, मुली जर तुम्हाला विवाह करता येत नाही तर त्या मुली हळजून काढल्याच कशाला, म्हणून माझा हृदय अक्षरशः पिळवटून गेलं. मी राहू शकत नाही, मी जगू शकत नाही. माझ्या हयातीत माझ्या बापावर जर कुणी असे खऱ्या अर्थाने ओरबाडे काढत असेल आणि माझ्या अर्थव्यवस्थेमध्ये, माझ्या घराच्या व्यवस्थेमध्ये माझ्या राहण्यामुळे जर खऱ्या अर्थाने दरिद्रीपणा येत असेल तर मी स्वतःला अग्नीशी एकरूप करायला देखील तयार आहे. हे शब्द त्या तरुणीचे होते. ही तृप्ती असेल किंवा नीता उत्तम साखरे असेल, अशा असंख्य तरुणी या ठिकाणी बांधवांनो तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावर चौकटीच्या खोपटाच्या आतमध्ये बघायला मिळतील. म्हणून असंख्य शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं हळहळ निखारा असेल किंवा अश्रूंचे पाठ असतील याचा हिशोब मोदीजी तुम्हाला द्यावाच लागणार आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक जुमले वापरले जातात. जसं ते गळकर रांजण असतं बघा, ते कितीही पाणी होता त्या गळक्या रांजणातून खऱ्या अर्थानं पाणीच भरलं जात नाही. तसा मोदीजींचा विकास आहे. कितीही मतं द्या तुम्हाला विकास दिसताच कामा नये. आणि 9 वर्ष झाली, 9 महिन्यात विकास होतो. 9 वर्ष झाली तर विकास पैदाच व्हायला तयार नाही. वांजोटा विकास म्हटलं तर मोदीजींचा विकास म्हणावा लागेल. खऱ्या अर्थाने याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करा. गॅस सिलेंडरचे भाव वाढले तेव्हा एक बाई मोठ्या आवाजात बोंबाबोंब करत होती. आता तिला भूकच लागत नाही. ती बाई संसदेत फक्त आणि फक्त कालवा करण्याचं काम करती. ती महागाईवर अजिबात बोलत नाही. ती खऱ्या अर्थानं डोक्यावर पट्टी बांधलेल्या न्यायव्यवस्थेच्या न्यायालयातल्या मूर्तीप्रमाणे तिचं काम झालेलं आहे. असं देशाचं देखील काम झालंय. आता आपल्याला सत्तेवर चालणारी नाही तर सत्यावर चालणारी लोक पुढे आणावी लागणार आहेत आणि ते काम उद्धवजी करू शकतात हे आपण पाहिलंय. आपल्याला आता ते कृतीत आणावं लागेल आणि तुम्ही आणाल असा आशावाद व्यक्त करून इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.